श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। अध्याय 4 समास 5। श्री सद्गुरु चरणवंदना। जया घडे भाग्यवाना, तुटी पाडली जन्म मरणा, ते वंदन असे असामान्य श्रीराम। वंदन म्हणजे शरणागती, अधिकार परत्वे साष्टांग नमिती, हात जोडोनी नमन करीती, ही शरणागती लौकिक श्रीराम। शरणागती त्यासीच म्हणत, शरण्य आणि शरणागत दोघांमध्ये अनन्यत्व असत, त्या नाव शरणागती श्रीराम। सुवर्ण आणि सुवर्णमणी, का लाटा आणि समुद्र पाणी, तैसा सद्गुरु आणि शिष्य झणी, अनन्यपणी सादर श्रीराम। ध्येय आणि ध्यान धरिता, विचारे येई अनन्यता, त्या विचारे श्री गुरुनाथ चरणी माथा, ठेवू आता अनन्यत्वे श्रीराम। शेळगावहून श्री गुरुनाथ लोणार क्षेत्रा जाण्या निघत, ही हकीकत केली श्रुत तुम्ही भाविक श्रोत्यांनी श्रीराम। वाटेने जाता ग्राम शेंदुर्जन, पुराणी प्रसिद्ध हे स्थान, श्रीराम सीता लक्ष्मण तिष्ठले येथे काही काल श्रीराम। सीता मातोश्रींनी स्नान केले त्या स्थानी, सीता नाणी नामे करुणी कुंड दिसत असे आताही श्रीराम। येथील देवालये हेमाडपंथी, आजही तेथे आहेत सुस्थिती, भाविक जन येती जाती स्नान दर्शना कारणे श्रीराम। महाराज आले या स्थाना, पाहुनी तीर्थ हर्षले मना, म्हणती येथे करू स्नाना फलाहार करूनी, पुढे जाऊ श्रीराम। छायेखाली गाडी सोडली, महाराज आले तीर्थाजवळी, तीर्थ वंदोनी बद्धांजली, ध्यानस्थ उभे राहिले श्रीराम। गावातील काही जन आले असती स्नाना कारण, श्री महाराजास पाहोन नमन वारंवार करीती श्रीराम। बद्ध कर उभे राहून सद्गुरूंशी बोलती वचन, म्हणती महाराज आले कोठून जाणे, कुठे होणार श्रीराम। महाराज सांगती तयासी, आम्ही फिरतो देशोदेशी, जाणे आहे लोणार क्षेत्रासी, थोडा वेळ थांबुनी श्रीराम। महाराजास करू वंदन, गावात जाती निघून, महाराजास करू निवंदन, गावात जाती निघून, साधू पुरुषाचे घेण्या दर्शन, पाठवू अगत्य रावसाहेबांसी श्रीराम। गावात प्रसिद्ध आणि श्रीमंत, वतनदार आणि बुद्धिमंत, भाविक आणि बहुश्रुत, डोळस श्रद्धावंत जय श्रीराम। नामे उत्तमराव देशमुख, रावसाहेब म्हणती कित्येक, गावामध्ये असती प्रमुख, वतनदार पाटीलही श्रीराम। उच्च आंग्ल शिक्षण घेऊन त्यातही तो प्रवीण, ऋग्वेद शाखीचे ब्राह्मण, धर्मपरायण तैसेच श्रीराम। दर्शन घेतल्या लोकांनी कळविले रावसाहेबा लागुनी, महान तेज पुंज सत्पुरुष कुणी, सीता नाणी वर उतरले श्रीराम। ऐकता क्षणी उत्तमराव निघाले त्वरित दर्शनास्तव, दर्शन होताची उपजला सद्भाव, साष्टांग नमन घातले श्रीराम। उभे राहती कर जोडून, महाराजास पाहती डोळे भरून, काही न बोलता धरिले मौन, मग श्री गुरु पुस्ती तयासी श्रीराम। महाराज वदती येथील ना तुम्ही, बहुभाग्यवान समजतो मी, कारण सीतेसह रघुराज स्वामी, त्यांचे चरण येथे लागले श्रीराम। या परी तर वर्तमान श्रींनी विचारले तया लागून, आकर्षिले उत्तमरावाचे मन, नमून विनविती श्री गुरु ते श्रीराम। महाराज चरणी विनंती एक आहे अंतःकरणपूर्वक, माझे घरी आल्यास सार्थक मानीन इह जन्मीचे श्रीराम। पाहोनिया शुद्ध भाव, रुकार देती श्री गुरुराव, स्नान संध्या टोपुनी सर्व, येतो जावे गृहासी श्रीराम। उत्तमराव जाती गृहासी, माते सवदती आपले गृहासी, महान सत्पुरुष या घटकेसी, येतात तयारी ठेवावी श्रीराम। उत्तमरावांचे घर विस्तीर्ण बहुत, माडीवर केली बिछाईत, गाद्या गिरद्या पलंग शोभिवंत असती, श्रीमंत थाटाचे श्रीराम। महाराजा सान्या जाती, सीता नाणीवर त्वरित गती, विनवून आणि ती गृहाप्रती माडीवर बैसविती, अत्यादरे श्रीराम।
उत्तमराव नम्रपणे प्रार्थिती, अनुग्रह भावा दासावरिती, आज्ञेनुसार वागेन निगुती, अंतर नाही पडणार श्रीराम. महाराज म्हणती उतावळीने, अनुग्रह विचारवंत न घेणे, पुढती येऊ शांतपणे तेव्हा श्री इच्छे घडेल श्रीराम. उत्तमरामाने आज्ञा वंदिली, श्रींनी निघण्याची तयारी केली. लोणार रस्त्याने गाडी लागली. उत्तमराव घरी परतले श्रीराम. राजेगाव खेडे रस्त्यात, गावातून रस्ता पुढे जात, अस्तमानाचा समय येथ जाहलासे यावेळी श्रीराम. गावातून गाडी चालली. या गावाची एक माऊली, ताईबाई तीज म्हणती सकळी, अत्यंत भाविक सात्विक ती श्रीराम. तीर्थयात्रेचे पुण्यपदरी, सत्समागम केला आयुष्यभरी, वेदांत श्रवणाची आवड भारी, आचरण हे शुद्ध सात्विक श्रीराम. कोण सत्पुरुष कोण ढोंगी, याची ओळख तीच लागी, कारण आयुष्य वेचले सन्मार्गी, पूर्ण विचारे करी सत्संग श्रीराम. गाडी चालली रस्त्याने, महाराजा पाहिले तिने, सत्पुरुष ओळखताच हाताने गाडी थांबविण्यास विनविले श्रीराम. महाराजा करुणी वंदना, विनवी परोपरी जाणा, आज थांबोनी ग्रामजना, बोधामृत पाजावे दयाळा श्रीराम. भेरून जाणे होईल जरी, परतोनी आल तोवरी, अन्न न घेई निश्चय अंतरी, केला चरणी साक्ष हे श्रीराम. अत्यंत असत्याग्रह जाणोनी, रुकार दिला तिज लागोनी, ताईबाई हर्षिली मनी आदरे नेली गृहासी श्रीराम. सेंदूरजना मनुष्य पाठवून, उत्तम रावास घेतले बोलावून, बंडू अंजनी करही आग्रहे करून, राहिले असते नायासे श्रीराम. उपहारानंतर भजन केले, सर्वजण आनंदले, ताई माय भजनी डोले, प्रेमे सजल नेत्रांनी श्रीराम. ताईंनी श्रींना नम्रपणे प्रश्न केला जिज्ञासेने, उपासनेचा साक्षात्कार भक्ताकारणे केव्हा होतो महाराज श्रीराम. ताईबाय तू सर्व जाणसी, परिबळेचे अजाणपणे विचारसी, मी काय सांगावे तुझसी, परी समर्थे कथिले ते सांगतो श्रीराम. सर्वस्वाची आस तुटे, तरीच सगुण मूर्ती प्रगटे, सगुण लाभ होता तुटे, दुःख संसारीचे समर्थ श्रीराम. ताई माय प्रचिती विन, सांगणे ऐकणे हातोशीण, उदैकयाचे स्पष्टीकरण, होईल श्रींचे इच्छेने श्रीराम. महाराजांजवळ दास मारुती, मूर्ती तेज पुण्य दिसे कांती, उपासना अर्चन वेदोक्त रीती, आणि थोर भक्तीने होतसे श्रीराम. आज सूर्योदयापर्यंत अर्चन जप ध्यान समस्त, आटोपोनी मूर्ती न्याहाळीत, होते महाराज ब्रह्मनिष्ठेने श्रीराम. दर्शनार्थ येती नर नारी, तीर्थ प्रसाद घेऊन जाती घरी, तेथे घडले नवलपरी, प्रत्यक्ष पाहिले सकलांनी श्रीराम. श्री हनुमंतांची निशाणे, तैसीच वस्त्र आणि उपरणे, एकाकी पेटली आकस्मिकपणे, दीप अग्नी तेथे मुळीच नसता श्रीराम. महाराज म्हणती कोणी माऊली, अस्पर्श तिची सावली पडली, शोधांती सत्यता सर्वा पटली, म्हणती उपासना साक्षात्कार हा श्रीराम. पुन्हा वेदोक्त मंत्रे अभिषेक केला, नूतन महावस्त्र हनुमंताला, सर्वांनी प्रार्थिले मारुतीला, अपराध क्षमा करावी श्रीराम. हीच मारुती मूर्ती महाराजांनी दिधली लेकरा प्रसाद म्हणून, हाच हेतू असेल का त्यांचे मनी, माझे स्मरण प्रतिदिनी तुझ व्हावे श्रीराम. ते श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे उपासना साक्षात्कार वर्णन नाम, चतुर्थ अध्याय अंतर्गत पंचम समास समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. अध्याय 5वा समास पहिला. श्री सद्गुरु प्रीती अखंड असे जया चित्ती, तयाची जन्म मरण पंक्ती निरसिली वदती, संत सर्व श्रीराम समर्थ श्रीराम. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.